नमस्कार, मी जयश्री जयास किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे। तर चला, आज आपण बनवणार आहे साबुदाणा वडा। तर सुरुवात करूया खमंग साबुदाणा वडा बनवण्याची। साबुदाणा वडा ही सर्वांच्या आवडीची डिश आहे, तर चला बनवूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी साबुदाणा। 2 वाटी साबुदाणा मी भिजत घातलेला आहे 2 तासासाठी। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे चांगले भाजून घेऊया। शेंगदाणे चांगले भाजून घेतल्यानंतर त्याचं छान बारीक कूट करून घेऊया। शेंगदाण्याचं कूट झाल्यानंतर आपण आलू शिजायला टाकू। आलू शिजून झाल्यानंतर आपण आपली साबुदाणा वड्याची प्रोसिजर सुरू करू। तर चला, सर्वप्रथम लुसलुशीत आणि मऊ असा साबुदाणा भिजत घातलेला होता तो घ्यायचा आहे। नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, साबुदाणा वडा बनवण्याच्या वेळेस साबुदाण्याचे प्रमाण हे नेहमी जास्त असले पाहिजे। त्याच्यानंतर शेंगदाण्याची कूट जी आहे ते आपण अर्धी वाटी घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जो हिरवा मसाला घालत आहे, हिरवा वाटण घालत आहे, तर त्याच्यामध्ये आहे हिरवी मिरची, सांबार, कढीपत्ता, पुदिना, काळे मिरे पावडर आणि आपण त्याच्यामध्ये जिरं पण घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आलू कुस्करून घालायचे आहेत आणि मी थोडीशी वरून याच्यामध्ये जिरे पावडर पण घातलेली आहे। या मिश्रणामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित आपल्याला याचा एक गोळा करून घ्यायचा आहे। एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची, साबुदाणा वडे बनवायच्या वेळेस आपण जे साबुदाण्याचं प्रमाण घेतो ते जास्त ते या 2 इन्ग्रेडियंटपेक्षा म्हणजे आलू आणि आपले शेंगदाण्याचं कूट याच्यापेक्षा जास्त यासाठी असायला पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा कढईत आपले वडे तळायला ठेवू तेव्हा आपले वडे तेल पिणार नाही किंवा आपले वडे कढईत सुटणार नाही। त्यासाठी ही तुम्हाला एक टिप्स आहे माझी। त्याच्यानंतर आपण वडे तळायच्या वेळेस आपली कढईमधलं तेल हे खूप तापू द्यायचं आहे, हाय फ्लेमवर तापू द्यायचं आहे, जेणेकरून आपले वडे हे एकदम खुसखुशीत होतील आणि त्याला एकदम ब्राऊन कलर येणार आणि हे व्यवस्थित आतमधून पण होऊन येतील। चला, तर आता आपले वडे आपण काढून घेऊया। आपले वडे व्यवस्थित तळून झालेले आहेत। वडे तळून झाल्याच्या नंतर नेक्स्ट प्रोसिजर आपली आहे ती म्हणजे आपली दह्याची चटणी बनवण्यासाठी। तर दह्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे जे आपलं हिरवं वाटण आहे, जसे की कढीपत्ता, पुदिना, त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि त्याच्यानंतर आपला सांबार, हे जे घेतलेलं आहे यामध्येच मी दही ॲड केलेलं आहे आणि दह्याची चटणी बनवलेली आहे। तर अशा तऱ्हेने आपले चविष्ट, खमंग आणि टेस्टी साबुदाणा वडे रेडी आहेत। साबुदाणा वडे तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग।